अध्याय 29. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अपरिमिता आदि अनांदी मायातीता षड्विकार गुणारहिता सर्व निरंजना तू तव सकळ चाळक हृदयस्था अप्रमेय अद्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथ नाथा दीनबंधो अनाथांचा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देवा संसारी अमुची आपदा रोगे व्याप्त सकळ संपदा कौतुक पाहसी गोविंदा हे तव ब्रीदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गांजावे निरापराधे छळावे हे तव तू अवलोकावे उचित केशवा न शोभे असो आमुच्याची भोग पाही तुझवरी बोल ठेवणी काही जैसे असेल माझ्या दैवी तेची पदवी सुखे भोगू ऐका श्रोते हो समस्त श्री कृपाबळे हा ग्रंथ संपूर्ण होऊन आला तेथ असो अवगत इत्यंभूत तरी फलश्रुती अवधारा लक्ष्मी प्रतिवदे नारायण हे जे व्रत आचरण पूर्ण तरी बर्वे की जे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणीजे उद्यापन केलिया सकळ लाभे तयाचे पूर्ण फळ जैसे बीज पेरिता वृक्ष शिवळ फळ लाभे राशीवर मग लक्ष्मी वदे हो जी स्वामी कैसे उद्यापन कीजे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र ऐकोनी लक्ष्मीचे वचन बोलता झाला जनार्दन म्हणे ऐका हो एकाग्र मन आत्यादरे सुंदरी तू आजे जे आम्हा प्रश्निले ते सर्व ही निवेदिले परम उपकारणीये भले बोल चांगले तुझे हे संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा द्विरात्री त्रिरात्री आचरत किंवा एके दिनी अर्चिलते तरी उद्यापन नेमस्त करावे आता उद्यापन ते कैसे कीजे तेही सांगतो ऐकीजे संपूर्ण मास भरता जाणीजे उद्यापन विधियुक्त प्रातःकाळी उठवनिया विस्नान विधी नित्य नेम करूनिया देवदेवतार्चन सारुनिया उपहारी हे क्रिये आचारीजे आणुनिया कर्दळी स्तंभ मंडप उभवीचे सुप्रभ गुडिया तोरणे उभवी नभ आणिक नानाविध वाद्ये पै स्थापुनिया सर्वतोभद्र रंगमाळा चित्रविचित्र घालून की जय यंत्र विचित्र अतिसुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापुनी सुवर्ण प्रतिमा करुनी पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापिजे त्या स्थानी आदरे मग यथा सांग षोडशोपचारी पूजा की जय अति आदरी गंधाक्षदा पुष्प सुवासितवरी परिमळ धुसुरी अर्पावे नाना नैवेद्य पक्वान्न तांबूल दक्षिणा निरांजन वस्त्रे अलंकार अर्पुन मंगळ आरती पैकी जय मग पाचारुनी ब्राह्मण सह दंपत्य असावी जाण तया पूजा करून वस्त्रालंकार अर्पावे ऐसे दंपत्य त्रय त्रिणी दशक अक्षरे असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारे सी जाणपा तोही प्रकार सांगतो ऐक वंशपात्र सुपले प्रत्येक वस्त्रे दोरे फणी करंडक असावी देख गरसवळी ऐसे वाय विस्तारुनी दंपत्य पूजावी वस्त्रालंकारे करुनी सुवासित पुष्पळिका माळिका देऊनी अर्पावी दानी वायने मग यथा सांग ब्राह्मण संतर्पण दंपत्य सहित करावे जाण षड्रस अन्न निर्मून द्यावे भोजन ब्राह्मणाते संतुष्ट झालिया ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणून आधी पूजावे वस्तू मात्र जितुकी विप्राते अर्पाल तितकी ते तो पावे मजनिकी जाण लतिके शुभानने भोजन झाली यावरी बर्वे अलंकार भूसुरी देवन दक्षिणा सहपरिवारी आशीर्वचना तो घेईजे आधा ज्यांनी जो नेम धरिला त्याचा एक अनुक्रम केला प्रातस्नाने करीती जे सप्रेमाला तेणे गंगा पूजन करावे वायन दान अर्पावे गंगेसी देनुदान दिजे ब्राह्मणासी सालंकार संवत्सेसी दोहन पात्रेसी अर्पावे जे प्रतिदिनी अर्पिती कुंभदान तयाने धातू कुंभ आणून तयाची पूजा करून द्यावे दान ब्राह्मणाते जे प्रत्यही करीती नक्त भोजन तया ते दिजे पोळी दान तया ती मुक्ती मी देईन पूर्ण अक्षयी भुवन प्राप्त होय आता जे मौन्य करीती भोजनाते तयाने मौक्तिक दिजे दानाते वरी 1 घंटा देवालयी बांधून ते करिता पुण्य अगम्य प्रत्यही अर्पिता दीपदानाते रौप्य पात्री सुवर्णवातिते आज जेसी प्रतिपाद्य यथा निगुते पूजोनी विप्राते अर्पिजे अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी सगृतेसी पाजळोनी पूजावी मग अर्पावी ब्राह्मणाते आता मासवरी पुराण श्रवण करिता संपूर्ण अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी जरी संपूर्ण मासवरी जाण जया ते घडले नाही श्रवण
तयाने शेवटील अध्याय ऐकता पूर्ण लाभे संपूर्ण फळ तया ते मग वाचकाची पूजा बरवी यथा निगुती करावी वस्त्रालंकारे अर्पावी दक्षिणा द्यावी यथोचित व्यास स्वरूपी तया ते जाणून आदरी की जे हो पूजन व्यासरूपी नारायण ते पूजन मज पावे जे जे काही अर्पित वाचक ते मज प्रित्यर्थ देख मग मी तया भाविक स्वपदी देखा स्थापित ऐसे जे करीती वाचकाचे पूजन तयावरी संतुष्टे मी नारायण व्याधी पीडा रोग तया लागून न बाधी जाण तया लागी आधी व्याधी जरा मृत्यू न बाधी तया आघात तया कुळी वैधव्याची मात बोलूच नाही सर्वथा स्त्रियांते सौभाग्यवर्धन इच्छिला भ्रतार पावे पूर्ण पोटी होय पुत्र संतान अतिसुलक्षण पूर्णयुषी दरिद्री होय भाग्यवंत ऋणार्थीयांचे ऋणमुक्त धनार्थीया ते धन प्राप्त पुत्रार्थीयां ते पुत्र होय एवं संपूर्ण व्रताचरता तयाचे पूर्ण करिता मनोरथा इच्छिले फळ दे समर्था स्वय अनंत मी तया ते ऐसे लक्ष्मी प्रतिकथन स्वय वदला नारायण तेजी तुम्हा श्रोतिया लागून केले निवेदन सर्वही या लागी भावार्थ धरुनी व्रत आचरावे सज्जनी आचरता न सोडी हो भामिनी मध्यंतरी व्रताते व्रत संपूर्ण न होता मध्येच न सोडीजे तत्वता ही न आयुष्य क्षणता प्राप्त होय जाणीजे व्रत संपूर्ण 1 मास अथवा आचरावे 5 दिवस अथवा आचरता 3 दिवस अथवा दिवस 1 पै परिसंपूर्ण लाभे फळसिद्धी आणि केली पाहिजे यथाविधी उद्यापने नानाविधी करिता सिद्धी लाभेल जे ते संसारी न भोगिता आपदा प्राप्त होय सकळ संपदा स्त्रियांते वैधव्याची बाधा जगटे ना कालत्रयी इति श्रीमन महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 39तमोऽध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु।